नमस्कार मंडळी. मंडळी, आजचा विषय असणार आहे येणारं नवीन वर्ष 2026 आपल्या तूळ राशीसाठी कसं असणार आहे. तूळ राशीच्या माहितीचा हा व्हिडिओ असणार आहे. सर्वप्रथम तर आपल्या सगळ्या मंडळींना येणाऱ्या या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याशी संवाद साधतो आहे नेहमीप्रमाणे आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. मंडळी, हे राशी भविष्य, वार्षिक राशी भविष्य आपल्या चंद्र राशी व लग्न राशी अशा दोन्ही राशीनुसार आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. तेव्हा आपल्या कुंडलीमधील या दोन्ही राशी, लग्न व चंद्र जाणून घेण्यासाठी हे दोन्ही व्हिडिओ आपल्याला पहा आणि त्याचा सुवर्ण मध्य साधा आणि समजून घ्या. तसेच मंडळी, महत्त्वाची सूचना जी आपण नेहमी प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला करतो की आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत, कोणती दशा महादशा सध्या आपल्या राशीला सुरू आहे, त्यानुसार आपल्याला राशी भविष्याचा अनुभव येईल. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य आहे, हे लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे. परंतु मंडळी, काही महत्त्वाचे शुभाशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक परखाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतील आणि म्हणूनच आपण करू शकाल अत्यंत सुंदर असं नियोजन या संपूर्ण वर्षाचं. तसेच मंडळी, काही महत्त्वाचे मुद्दे म्हणजेच आरोग्य, गुंतवणूक, नातेसंबंध याविषयी राशीला कोणत्या महिन्यामध्ये लाभ होऊ शकतो, कोणत्या महिन्यात सांभाळावं लागेल, अगदी प्रत्येक ग्रहानुसार माहिती देणार आहोत. म्हणूनच तुमच्या कुंडलीतले प्रत्येक ग्रह तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर आपण याचा खूप सुंदर असा आनंद घेऊ शकता. तसेच या वर्षभरात आपल्याला कोणते करायचे धार्मिक आध्यात्मिक उपाय हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण माहिती करून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. आणि हो, लिहून घेण्यासाठी कागद पेन पेन्सिल घेऊन बसा, कारण फार सूक्ष्म माहिती आपण घेणार आहोत. जाणून घेऊया 2026 तूळ राशीसाठी कसं असणार आहे. म्हणजे वार्षिक राशी भविष्य जेव्हा आपण माहिती करतो त्यावेळेला 4 ग्रह फार महत्त्वाचे: गुरु, शनी, राहू आणि केतू. या ग्रहांचे गोचर भ्रमण जे आहे हे फार महत्त्वाच्या उलाढाली आपल्या आयुष्यात जीवनात करत असतात. त्यापैकी आपण सुरुवात करूया गुरुग्रहाच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार. गुरुग्रह आपल्या कुंडलीच्या 3ऱ्या म्हणजे पराक्रम स्थानाच्या व 6व्या म्हणजे रोग शत्रू स्थानाचा स्वामी ग्रह आहे. गुरुग्रह मंडळी एका राशीतून एका घरातून 13 महिन्यांसाठी गोचर भ्रमण करतो, म्हणजे जवळजवळ वर्षभरासाठी त्याचं गोचर भ्रमण सुरू असतं. पण या वर्षामध्ये मात्र गुरुग्रह चक्क 2 वेळा राशी बदल, स्थान बदल करणार आहे. त्यामुळे तर फार महत्त्वाचं हे गोचर भ्रमण आपल्याला समजून घ्यायचं आहे. सध्या गुरुग्रहाचं गोचर भ्रमण आपल्या राशीच्या 9व्या घरातून म्हणजे भाग्यस्थानातून मिथुन राशीमधून सुरू आहे आणि ते सुरू राहणार आहे 1 जून 2026 पर्यंत, म्हणजे पहिले 5 महिने. अर्थातच गुरुग्रहासाठी हे भाग्यस्थान, ज्याला धर्मस्थान म्हणून ओळखलं जातं, हे नैसर्गिक शुभ फळ मिळवून देणारं स्थान असल्यामुळे आत्तापर्यंत अनुभवलेल्या खडतर आयुष्याला, अर्धवट आयुष्याला, जीवनाला भाग्याची सुंदर साथ मिळवून द्यायला गुरुग्रहाचे योगदान आपल्या राशीच्या मंडळींसाठी अत्यंत खास असणार आहे. अडून राहिलेली आपली महत्त्वाची कामं या काळात योग्य दिशेने व वेगाने आपली चालगती वाढवताना दिसते. मरगळलेल्या आपल्या जीवनाला आशेची नवीन पालवी फुटण्याचा हा कालखंड असणार आहे. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीच्या या 5 महिन्याच्या कालखंडात अवश्य आपल्या जीवनाचे, आपल्या जीवनातील ध्येयाचे परिपूर्ण असं नियोजन करून या सर्व कामांची अंमलबजावणी आपल्याला सुरू ठेवायची आहे. अजूनही केली नसेल तर कामाला लागायचं आहे. विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरदार, गुंतवणूकदार, भांडवलदार या सर्वच मंडळींना हा 5 महिन्याचा कालखंड आपल्या सुयोग्य व भरघोस यशासाठी अत्यंत अनुकूल असा राहणार आहे. या काळामध्ये आपल्या व्यक्तिमत्वावर काम करायला अवश्य पुढाकार घ्या. तर ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेश गमन करायचं आहे, नियोजन सुरू आहे, निर्णय घ्यायचा आहे, अवश्य कामाला लागा. किंवा एखाद्या महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे, सहभागी व्हायचं आहे, शिक्षणातील एखादी शिष्यवृत्ती मिळवायची आहे, या सगळ्यांसाठी गुरुचा असलेला कार्यभाग सुंदर राहणार आहे. मेहनत मात्र आपल्याला करायची आहे. भाग्यस्थानातून हे सगळं काम चोखपणे गुरु महाराज करणार आहेत. तुम्ही मात्र कर्म करायला विसरायचं नाही. कॅम्पस प्लेसमेंट, कॅम्पस इंटरव्ह्यूज, कॅम्पस सिलेक्शन या सगळ्यांमध्ये गुरुग्रहाची साथ विद्यार्थी मंडळींना उत्तम मिळणार आहे. आपल्या विरोधकांना मात देण्यासाठी आपण आखलेल्या योजना सुद्धा सफल होण्याचं काम गुरुग्रह या काळात करताना दिसते. अडून राहिलेली मांगलिक मंगल कार्य, विवाहासारखी शुभ कार्य, धर्म कार्य यामध्ये गुरुग्रहाची साथ उत्तम राहील. एखाद्या धार्मिक ट्रस्टमध्ये नियुक्त होण्याची संधी या काळात चालून येईल. तर एखाद्या मोठ्या शैक्षणिक, धार्मिक
किंवा सामाजिक कार्याचं आयोजन नियोजन आपल्याकडून यशस्वीपणे पूर्ण होताना दिसेल. कित्येक दिवसापासून मनात असलेली एखादी धार्मिक यात्रा धार्मिक कार्य या काळात सहज पूर्ण होताना दिसेल तशी संधी मिळेल. 1 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 या काळात गुरुग्रह त्याच्या उच्च राशी कर्क राशीमधून म्हणजे कुंडलीच्या दशम स्थानातून कर्मस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे. हे पहिलं राशी परिवर्तन. दशम स्थान हे कुंडलीमधील केंद्रस्थान असल्यामुळे या स्थानात गुरुग्रहाचे आणखीन जोरकस शुभफळ मिळताना दिसेल. आता जाणून घेऊया शनी ग्रहाचं गोचर भ्रमण. सध्या शनी ग्रह कुंडलीच्या 6व्या घरातून मीन राशीमधून गोचर भ्रमण करत आहे. या संपूर्ण 2026 वर्षभरामध्ये शनी ग्रह याच स्थानातून गोचर भ्रमण करणार आहे. शनी ग्रह हा आपल्या राशीच्या चतुर्थ व पंचम स्थानाचा स्वामी ग्रह आहे. त्यामुळे आपल्यासाठी विशेष अनुकूल राहील. नवीन नातेसंबंध तयार करण्यासाठी नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी भूमी भवन वाहन यांच्या खरेदी विक्री किंवा गुंतवणुकीसाठी चतुर्थ व पंचम स्थान हे अनुक्रमे भूमी भवन वाहन विद्याभ्यास गुंतवणूक शेअर मार्केट संतती उच्च अभ्यास यासाठीच अभ्यासलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्या अभ्यासातील प्रगतीसाठी शेअर मार्केटमध्ये नव्याने पदार्पण करण्यासाठी लॉंग टर्म गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणुकीचे लाभ मिळवण्यासाठी या शनीचा प्रभाव उत्तम प्रतिसाद देईल. मात्र मंडळी शनीची दृष्टी काही वेळेला थोडाफार का होईना पण अशुभ प्रभाव निर्माण करत असते. त्यामुळे व्यापार व्यावसायिकांनी निर्णय घेताना थोडीशी सावधानता मात्र जास्त ठेवावी. विशेष करून इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या व्यापार करत असणाऱ्या मंडळींना ही खास सूचना. तर जी मंडळी कामानिमित्ताने परदेश दौरा करणार आहेत त्यांनी आपल्या कागदपत्रांच्या संदर्भात सरकारी नियमांच्या संदर्भात अगोदरच माहिती घेऊन त्याप्रमाणे प्लॅनिंग अगदी चोख करून ठेवावं. नाहीतर काही चांगल्या या ज्या संधी आहेत त्या हातातून निसटू शकतात. तर जुन्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा काळजी घ्यायची आहे. आरोग्याकडे बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही. तसेच लांबच्या प्रवासामध्ये सुद्धा योग्य ती काळजी जी आपण प्रवासामध्ये घेतो सावधानता ठेवतो ती ठेवायची. विद्यार्थी वर्गाने आपल्या विद्या अभ्यासामध्ये अडचण होईल अशी संगत या काळात पहिल्यांदा बाजूला करावी. अशा मित्रमैत्रिणींपासून आपल्याला लांब ठेवायचं आहे. करिअर विद्या अभ्यास शिक्षण याविषयी फोकस नाहीत सिरियस नाहीत अशी जी मित्रमंडळी आहेत त्यांच्यापासून आपल्याला स्वतःला लांब ठेवायचं आहे. तर आपल्याला विद्याभ्यासातलं यश अतिशय उत्तम मिळेल. आता जाणून घेऊया राहू आणि केतू संदर्भ या वर्षभरात. या वर्षभरामध्ये राहू केतू अनुक्रमे पंचम आणि लाभ म्हणजे एकादश स्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे. जी मंडळी आधुनिक तंत्रज्ञान विज्ञान इंजिनिअरिंग कॉम्प्युटर सायन्स IT रोबोटिक इंजिनिअरिंग अशा क्षेत्राशी संबंधित शिक्षण घेत आहेत किंवा करिअर करत आहेत किंवा सध्या त्या करिअरमध्ये आहेत त्यांच्यासाठी अनुकूल आणि शुभ परिणाम मिळवून द्यायला राहू केतू मदत करते. त्यामुळे अशा विषयात अजून काही पुढचं शिक्षण अपस्किल अपडेट करायचं असेल तर अवश्य आपण आग्रह करू शकता जे आपल्यासाठी योग्य आणि फायद्याचं राहील. तसेच ज्यांना गूढ विषयाचा अभ्यास करायचा आहे किंवा करिअर सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा या राहू केतूचे योगदान भाग्यशाली राहणार आहे. म्हणजे आता आपण माहिती करून घेऊया राशीचा स्वामी ग्रह जो आहे शुक्र तो आपल्याला काय आणि कसं फळ देणार आहे या संपूर्ण वर्षभरात म्हणजे 2026 मध्ये. 1 मार्च ते 25 मार्च 2026 या कालावधीमध्ये शुक्र त्याच्या उच्च राशी म्हणजे मीन राशीमधून 6व्या घरातून भ्रमण करणार आहे. त्यामुळे या कालखंडामध्ये नवीन नोकरीचा शोध घेणे नोकरीत आर्थिक बाबतीमध्ये नवीन संधी निर्माण होणं नोकरीसोबत नवीन पॅरलल इन्कम सुरू करण्यासाठी हा कालखंड आपल्याला उत्तम साथ देणारा राहणार. थोडक्यात काय तर या काळामध्ये काही अचानक धनलाभाचे योग आपल्या स्वकर्तृत्वाने कष्टाने आणि भाग्याने निर्माण होताना दिसतात. विशेष करून जी मंडळी कला फाईन आर्ट नाटक सिनेमा फायनान्स बँकिंग इन्व्हेस्टमेंट कन्सल्टिंग पोर्टफोलिओ मॅनेजमेंट शेअर मार्केट फोटोग्राफी इव्हेंट मॅनेजमेंट फॅशन डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग इंटेरियर डिझायनिंग ब्युटी पार्लर अशा कला क्षेत्रात फायनान्स क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत किंवा या क्षेत्रात पदार्पण करणार आहेत विचारात आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड अतिशय लाभाचा ठरणार आहे. मंडळी ह्या तारखा लिहून ठेवा बरं का. फार महत्त्वाचा आहे. अख्ख्या वर्षाचा आढावा तुम्हाला मिळतो आहे आणि असाच चांगला योग आपल्यासाठी 19 एप्रिल ते 14 मे 2026 या काळात पुन्हा एकदा अनुभवता येईल. कारण या काळात शुक्र ग्रह वृषभ राशीत 8व्या घरातून भ्रमण करणार आहे. याचा विशेष लाभ
कामानिमित्ताने परदेश गमनाची संधी मिळवण्यासाठी होईल. तसेच आध्यात्मिक अनुभूती सुद्धा या काळात उत्तम मिळेल. या काळामध्ये एखाद्या धार्मिक यात्रा घडवण्याचा सुंदर योग ग्रह निर्माण करतायत, तुम्ही प्लॅनिंग करू शकता. तसेच एखाद्या धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा, त्यामध्ये सहभागी होण्याचा लाभ सुद्धा मिळेल. तर 2 सप्टेंबर ते 5 नोव्हेंबर, 22 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2026 या काळात शुक्र ग्रह आपल्याच राशीमध्ये म्हणजेच तूळ राशीमध्ये येणार आहे प्रथम स्थानात. त्यामुळे आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने, कोणत्या ना कोणत्या रूपात आर्थिक लाभाच्या संधी जोरकसपणे अजून चांगल्या मिळताना दिसतील. आपल्या कौटुंबिक सामाजिक स्थितीमध्ये मान सन्मान या काळात होताना दिसतील. आपल्या कार्याचा गुणगौरव होण्याची संधी मिळेल. तर काही लाभाच्या संधी सुद्धा या काळात चालून येताना दिसतील. आपली मात्र संधीवर दृष्टी लक्ष पाहिजे. आपले विरोधक सुद्धा या काळात आपल्यासमोर मैत्रीचा प्रस्ताव सादर करताना दिसतील. त्यामुळे बऱ्यापैकी आलबेल राहील. मात्र याआधी 1 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर, 5 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर या कालावधीमध्ये कन्या राशीतून होणारे शुक्र ग्रहाचं भ्रमण आपला आर्थिक खर्च मात्र अनावश्यक वाढवताना दिसेल. ज्यांना पोटाचे आजार, किडनी, स्किन इन्फेक्शन या संदर्भातल्या आरोग्याच्या तक्रारी आहेत, त्यांचा त्रास आरोग्याच्या दृष्टीने या काळात थोडा वाढेल. त्यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या बाबतीत या काळात जास्त काळजी घ्या. आता जाणून घेऊया काही इतर ग्रहांचे शुभाशुभ परिणाम. त्यामध्ये पहिला नंबर ठेवूया आपण बुध ग्रहाचा. बुध ग्रह जो आपल्या राशीच्या 9व्या म्हणजे भाग्य आणि 12व्या म्हणजे व्ययस्थानाचा स्वामी आहे. हा वर्षाच्या सुरुवातीच्या काळात 10 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 मीन या त्याच्या नीच राशीमधून कुंडलीच्या 6व्या म्हणजे रोगस्थानातून भ्रमण करणार आहे. याला शत्रुस्थान सुद्धा म्हणतात. तेव्हा या काळात आपल्या आरोग्याच्या तक्रारींवरती लक्ष जाणीवपूर्वक द्या. या काळात काही महत्त्वाचे इंटरव्ह्यू असतील तर पूर्ण तयारी करूनच जा. कुठलाही आळशीपणा करू नका. मात्र 29 मे ते 22 जून 2026, 7 जुलै ते 5 ऑगस्ट, 7 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या काळामध्ये बुध ग्रहाचं भ्रमण हे शुभ राहणार आहे. परदेशातील कामकाज यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी उत्तम साथ देईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी देणारा असेल. नवीन लोकांच्या नवीन ओळखी होऊन त्याचाही लाभ आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम मिळायला मदत मिळेल. तर व्यावसायिक मंडळी या काळात आपल्या व्यवसायाची जाहिरात करणं आपल्या कार्याची व्यवसायाची गतिमानता वाढवतं. याचा लाभ व्यवसाय वृद्धीसाठी सुद्धा उत्तम आहे. नवीन लोकांशी गाठीभेटी वाढवणं, संपर्क वाढवणं, नवीन संपर्क प्रस्थापित करणं, सरकारी कागदपत्रांची पूर्तता करणं यासाठी हा कालखंड सगळ्याच मंडळींना सुंदर प्रतिसाद देणारा असेल. अवश्य त्या काळात हे प्रयत्न अवश्य करा. नंतरचा ग्रह आहे रवी. रवी हा आपल्या लाभस्थानाचा स्वामी ग्रह आहे. 14 एप्रिल ते 15 मे, 17 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या 2 महिन्यात रवी ग्रहाचं शुभ भ्रमण सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या, सरकारी कामाचं टेंडर मिळवणाऱ्या व्यापारी वर्गासाठी उत्तम राहणार आहे. तेव्हा अवश्य त्याचा लाभ घ्यायला विसरू नका. तसेच सरकारी अधिकारी वर्ग, सरकारी काही लाभाच्या सुंदर योजना यांचं सहकार्य आणि लाभ पदरात पडायला उत्तम राहील. मात्र 17 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर या काळात आपल्याच राशीतील अशुभ भ्रमण आपल्याला आरोग्याची काळजी मात्र घ्यायला सांगत आहे आणि खर्चावर काटेकोर नियंत्रण ठेवायला सांगत आहे. तिसरा म्हणजे मंगळ ग्रह. हा आपल्या 2ऱ्या आणि 7व्या घराचा स्वामी ग्रह. याची साथ या वर्षात 15 जानेवारी ते 23 फेब्रुवारी आणि 11 मे ते 20 जून 2026 या काळामध्ये उत्तम राहील. विशेष करून जी मंडळी जागेच्या व्यवहारात, जमीन जुमल्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आहेत. 18 सप्टेंबर ते 12 नोव्हेंबर या काळात मात्र आपल्या कामाच्या ठिकाणी जरा काळजी घ्या असं सांगतो आहे. तर मंडळी ही होती आपल्या तूळ राशीच्या ग्रहांची स्थिती 2026 महिन्यातली अगदी सूक्ष्म. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन सूक्ष्म पद्धतीने आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याबद्दल आधी माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही अगदी सहज आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन आमच्याकडून घेऊ शकता. आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163.
मंडळी, हा नंबर आम्ही नेहमी थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो. या वर्षातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला वाढवायची आहे माता महालक्ष्मी आणि महाविष्णू यांची उपासना. यासाठी रोज सकाळी महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 3 पाठ, तेही मेरुश्री यंत्र किंवा कुबेर यंत्र आणि श्री यंत्रासमोर बसून केल्यास उत्तम परिणाम निर्माण करते. शुक्रवार आणि पौर्णिमा या दिवशी श्री सूक्ताचे पठण केल्यास अजून सुंदर अनुभव आपण घेऊ शकाल. अर्थात योग्य जाणकार व्यक्तीचं मार्गदर्शन मात्र घ्या. लक्ष्मीचा बीजमंत्र रोज स्फटिकाच्या माळेवर 1 माळ अवश्य सुरू ठेवा. ओम श्रीम नमः. बुधवार आणि एकादशी या दिवशी विष्णू सहस्त्रनामावलीचे पठण करायला विसरू नका. ज्यांना शक्य होईल त्यांनी या संपूर्ण वर्षभरात आपल्या देवघरात 6 मुखी किंवा 11 मुखी रुद्राक्ष अवश्य पूजेत ठेवून त्याचं रोज दर्शन घ्या आणि त्याची पूजा करा. व्यावसायिक मंडळींनी कुबेर लक्ष्मी यंत्राची स्थापना आपल्या व्यावसायिक स्थानात उत्तर दिशेच्या भिंतीवर अवश्य करा. म्हणजे या आध्यात्मिक साधना आणि उपासना आपलं आत्मबळ, मानसिक बळ वाढवायला मदत करतात. कुठलाही जादूटोणा करत नाहीत. आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगांना धैर्याने तोंड द्यायला आपल्याला मदत करतात. अशीच आध्यात्मिक साधना आणि उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण दरवर्षी भेटतो. तसे याही वर्षी दत्त महाराजांची पवित्र भूमी सांगली जवळील नृसिंहवाडी या ठिकाणी भरगच्च अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं 3 दिवसाचं नियोजन केलेलं आहे. येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारी 2026 तारखा असणार आहेत 9, 10, 11 शुक्रवार, शनिवार, रविवार, जानेवारी 2026. कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी, आपली नाव नोंदणी करण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. आम्ही संपूर्ण माहिती आम्हाला पाठवत आहोत. तसेच मंडळी, हा कार्यक्रम कसा असणार आहे त्याचा डिटेल माहितीचा व्हिडिओ आणि आपण स्वतः जर नृसिंहवाडीला भेट देत आहे तर तिथे दर्शन कसं घ्यावं, काय आहे तिथे महात्म्य, ह्याचा व्हिडिओ आणि हे दोन्ही व्हिडिओ लिंक खाली दिलेले अवश्य पहा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेले जे पुस्तक आहे चैतन्य लहरी, हे आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला हा अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. म्हणजे हा ग्रंथ स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध वाचन आणि पारायण सुद्धा करू शकतात. 700 ओव्यांचा सार परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी या ग्रंथात आपल्या समोर सादर केलेला आहे. त्याचप्रमाणे अष्टोत्तर शतनामावली हे अतिशय सुंदर पुस्तक, ज्यामध्ये 108 नावांचं संकलन विविध देवदेवता आणि काही महत्त्वपूर्ण ग्रहांचं केलेलं आहे. हे सुद्धा पुस्तक आपण भारतात मागवू शकता 151 रुपये फोन पे करून. तसेच मंडळी, शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, शिवपिंड, विविध रुद्राक्ष, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, सुदर्शन यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख, हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर अवश्य व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारे हे धूप दीप पात्र, ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत, हे सुद्धा आपण ऑर्डर करू शकता. माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहेच. मंडळी, असे हे नवीन वर्ष 2026 आपल्या कार्याला गतिमान करणारे, यश मिळवून देणारे, आरोग्य सुदृढ बनवणारे राहो, ही भगवंताचरणी प्रार्थना घेऊन भेटूया पुढच्या भागात नवीन व्हिडिओ बरोबर माहिती घेण्यासाठी. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.